नमस्कार. गुंटूर तालुका कंधार येथील दलित वस्तीतील नागरिक पाणी, रस्ता, नाली या मूलभूत सुविधेपासून वंचित. गुंटूर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील दलित वस्तीचा निधी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी केला फस्त. कंधार तालुक्यातील गुंटूर या गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सरकार लाखो रुपये निधी खर्च करत आहे, परंतु असे न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी निधीचा गैरवापर केला आहे. तो निधी दलित वस्तीमध्ये खर्च न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तो निधी स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरला आहे आणि दलित वस्तीला सुविधेपासून त्यांनी वंचित ठेवलं आहे. आणि मागील 2 वर्षापासून ते 3 वर्षापासून दलित वस्तीमध्ये रोड, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा ग्रामपंचायतीकडून कदापिही पुरवली जात नाही. तसेच या गावातील दलित वस्तीतील काही नागरिकांनी वारंवार सरपंचाकडे, ग्रामसेवकाकडे तक्रार करून सुद्धा आतापर्यंत दलित वस्तीमध्ये कुठलीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही. यावेळी गावातील नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवकाकडे विचारपूस केली असता ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही उडवाउडीचे उत्तर देत आहेत. तुम्हाला कोणाकडे जायचं आहे तिकडे जा, तुमच्याने काय होते ते करा, असे म्हणत दलित वस्तीला सुविधेपासून वंचित ठेवत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. सरपंच व ग्रामसेवक या 2 लोकांनी या ठिकाणी अशी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर मागील 2 वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत बराचसा निधी उचलण्यात आला आहे, परंतु काम मात्र नकड दर्जाचे करण्यात आलेले दिसून येते. जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी मिनिमम 1.5 फूट खोदून पाईपलाईन टाकायला पाहिजे होती, पण असे न करता रस्त्याच्या कडेला टाकून त्यावरती रेती व सिमेंट टाकून बुजवण्यात आला आहे. त्याचबरोबर दलित वस्तीमधील नागरिकांना नळाच्या कलेक्शनपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले आहे. या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असे दलित वस्तीमधल्या नागरिकांचं म्हणणं आहे. जर आमच्या मागण्या तात्काळ मान्य नाही केल्या तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड येथे अमरण उपोषण करू, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी दत्ता बिजले, माधव बिजले, गोविंद बिजले, भगवान बिजले, बंडू बिजले, मोहन बिजले, शिवाजी भालेराव, केशव भालेराव, भानुदास भालेराव, मारुती बिजले, नारायण सूर्यवंशी, नवनाथ बिजले, सटवा बिजले, माधव भालेराव, मारुती भालेराव, अंकुश भालेराव, शिवराम बिजले, किशन भालेराव, आकाश बिजले, रामदास वाघमारे, मारुती भालेराव, सुनील सूर्यवंशी, बालाजी नामवाड, जे नामवाड, गुंटेराव भालेराव व महिला आणि दलित वस्तीमधील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना दलित वस्तीमधील नागरिक. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. नाव विनोद मारुती बालराव, मुक्काम गुंटूर तालुका कंधार, जिल्हा नांदेड. दलित वस्तीमधला आतापर्यंत दलित वस्तीमधला रोड झालेला नाही. जे पाण्याचे पाईपलाईन खोदून जे रस्ता खोदून सोडलेला आहे ते तशाला तसं ठेवलेला. ओपन मधला पूर्ण रस्ते झालेले आहेत. तरी पण आम्ही ग्रामसेवकला भरपूर विनंती केला, सरपंचाला विनंती केला, कोणी दखल न घेतल्यामुळे आम्ही मेडा साहेबाला बोलून आम्ही तक्रार मान्य केली आम्ही यांच्यासोबत. तरी आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की आमच्या दलित वस्तीच्या पाण्याची सुव्यवस्था, नाली व्यवस्था, रोडची व्यवस्था, पूर्ण व्यवस्था करण्यात यावं अशी आमची विनंती आहे. तर नाही केलं तर आम्ही तहसीलला मोर्चा काढू आम्ही एक दिवस. ग्रामपंचायत लेवलला तुम्ही अर्ज वगैरे दिलता? ग्रामसेवकनं दिलेले अर्ज. ग्रामसेवक काय म्हणले? ग्रामसेवक म्हणते सदा माझ्या हातात काहीच नाही, तुम्ही काय करायचं ते करा, माझ्या हातात काहीच नाही असं आश्वासन दिलेलं आहे ग्रामसेवकाने सुद्धा. व्हिडिओला भेटले का? व्हिडिओला ज्यावेळेस गेले त्यावेळेस व्हिडिओ भेटले नाहीत. सरपंच साहेबाला सुद्धा आम्ही विनंती केली आहे. सरपंच साहेब म्हणते करू बघू, नाहीतर माझ्या हातात काहीच नाही असं सरपंच साहेब सुद्धा असं बोलत आहेत आम्हाला. योगेश उप्पे. तुम्हाला काही माहित नाही? प्रत्येक गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनेमधून लाखो रुपयाचा निधी मिळतो. प्रत्येक गावामध्ये दलित वस्तीसाठी लाखो निधी येत आहे. तरी पण दलित वस्तीमध्ये निधी न वापरता इतर ठिकाणी निधी वापरले आहे, त्याच्यामुळे रोडची अवस्था अशी झाली आहे. तरी एकही आमच्या गावामध्ये रस्ता नाही आणि कुठल्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आणि पूर्ण टोटल आमचा रस्ते हे पाणी तुम्हाला पोहोचता होईल हे होईल
म्हणून आमचे सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि पाण्याचा अवघड थेंब नाही आमच्या इथं आणि पूर्ण बिल आमच्या इकडून उचललेच आणि पूर्ण सरपंचाने उपसरपंचाने ग्रामपंचायतच्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो टोटल पैशाचा वितंगवाद केलेला आहे आणि आम्ही विचारायला गेलं की तुम्ही पंचायत समितीला जा, तहसीलला जा, कुठेही जा, असं आम्हाला त्याने हे करायलेत आणि आमची अशी हे आहे तुम्ही येऊन सुद्धा पहा. आमच्या दलित वस्तीची अशी आहे की आज 75 वर्ष स्वतंत्र होऊन आतापर्यंत आमच्या दलित वस्तीचा विकास झालेला नाही आणि कोण्याही बाबतीचा झालेला नाही. आज 2-3 वर्षापूर्वी रस्ते झाले, पूर्ण गावातलेच झाले. आमचे होते ते सिमेंट काँक्रीटचे कुठे केलेले ते उकरून टाकले. नळ पुरलेच, पाणी नाही, काही नाही. आमच्या महिलांमधला विहीर आहे, विहिरीच्या कडेला नाली बघून घ्या हातात. त्या नालीचं पाणी पूर्ण शिवारातलं गटाराचं उकंड्याचं पाणी त्या विहिरीत जाते. आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तेच पाणी आम्ही पितो आणि बेमार होतो. वर्षाला कमीत कमी आमचे लाखो रुपये दवाखान्याला जातात साहेब. आणि हे रस्ते हो का, एवढा कोटा शासन देऊन बी आमच्या दलित वस्तीकडे लक्ष न देण्याचं कारण त्यालाच माहित. सरपंचाला सांगा, ग्रामसेवकाला सांगा, ते गुत्तेदाराकडे लोटतात. गुत्तेदार कुठे की काय कुठे की सांगून विचारून बसलो. आम्ही गरीब लोक 2 महिने झडीचं इथं राहतात बरसातीमध्ये. टोपल्या उठले की हैदराबादला कोणी उसाला कोणी कुठं जगायचं जातात. आले की आणि बरसातीमध्ये चिखल पाण्यामध्ये अवस्था आहे. मी बोलतो आहो की मागासवर्ग म्हणजे काहीच काम केलं नाही. ते रस्ते का बघा असले नमुन्याचे रस्ते आहेत आणि पुसाय गेलं की आम्हाला पुसणं का मला बेधडक म्हणाले ग्रामसेवक. हे कुठं आहे, कोण आहे, चला बाबा बघा म्हणे, आमच्याकडे काम नाही म्हणाले. सरपंचाला बोलले का? सरपंच मला तर माहितीच नाही म्हणाले काय करावं आणि ग्रामसेवक मला माहित नाही. बघा हे रस्ते तिकडे रोडला टाकलंय, अर्धी खडी ना अर्धी सिमेंट टाकलंय वाळू तिकडे त्या आमच्या तिकडे जायच्या रस्त्याला. आता प्रत्येक रस्ता असला बघा. काय समस्या आहेत तुमच्या नेमक्या सांग. आता काय बघा, लोकांनी येऊन बघून करावं आणि सर्व आमचं बजेट कुठं नेऊन घातलं हे काय नाही की या लोकांनी हे लोक बघायचं आहे नाही. राहणार गुंटूर, कंधार तालुका, जिल्हा नांदेड. काय आमच्या रस्त्याची सोयता नाही, पाण्याची नाही. रस्ते चांगले होते ते खणून काढून नळ पैप पुरले. पैप पुरून बी आम्ही शेवटी आमच्या मांगोड्याला पाणी नाही, पाणी बी नाही, रस्ते बी आमचे साफ नाहीत मांगोड्यातल्या लोकांचे. आता लाईट गेली, आता कुणी आडाचं पाणी प्यावं, कुणी रानात हिरीला जावं, बायाने कुठं जावं, रानात जावं का ते पाण्याला जावं. गावात सगळ्या घरोघर नळ, आता घरोघर गावानं सोयता आहे. आमच्या मांगोड्यात अजिबात नाही. कंधार जिल्हा नांदेड येथील मागासवर्गीय वस्ती मातंग समाज या रस्त्यातील आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायत यांना बऱ्याच वेळेस आम्ही सूचना दिलेली आहे. त्यांना बोलावून रस्ते पण दाखवलेलं आहे, तरी पण आमचे कोणी दखल घ्यायला तयार नाहीत. आणि प्रत्येक रस्ता कोणता सभासद, कोणता सदस्य, ग्रामसेवक, सरपंच कोणीही आम्हाला रस्त्याबद्दल, आमच्या समाजातील योजनेबद्दल कोणीही आम्हाला दखल घेत नाहीत. अरेरावीची भाषा बोलत येथील दलित वस्तीमध्ये येणारे निधी, दलित वस्तीसाठी येणारे निधी हे आतापर्यंत आमच्या दलित वस्तीमध्ये वापरलेलं नाही. ते योग्य ठिकाणी कुठे वापरतात याची अजिबात आम्हा समाजातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय आतापर्यंत एकही नळ नाही. समाजामध्ये एकाही घराला नळाची सोय नाही, रस्त्याची सोय नाही. आलेली जे नाला बाहेरून रस्त्याचं पाणी, शिवारातलं पाणी आमच्या समाजामध्ये, मातंग समाजामध्ये सर्वेकून काढल्या जात आहे. चौकडून या मातंग समाजाची पकडबंद करण्याचा विचार या
समाजावर अन्याय होत आहे तरी सर्व प्रशासनाने आमच्या जे मागासवर्गीयाची जे मान्यता जे अडचणी आहेत मागणी आहेत ते शासनाने योग्य ते कारवाई करून मान्य करावी ही नम्र विनंती. सत्वा जयसिंग बिजले, गुंटूर तालुका कंधार जिल्हा नांदेड. एसीचा कोटा कुठं गेला? सारे गावचे रस्ते झाले, गल्ली गल्लीला रस्ता झालाय आणि हे रोडचं पाणी आमच्या घरात आलंय. इकडून पाणी इकडं चारही रस्त्याला घरानं पाणी शिरालंय. ग्रामसेवकाला बोललं तुम्हाला कुठं काय करायचं करा. सरपंचाला बोललं तुम्हाला कुठं जायचं काय करायचं करा. कुठं करावं? आम्ही गरीब माणसं 4 दिवस घरी आणि 8 दिवस तिकडे कामाला जातात लोक. एवढा त्रास आहे. हे काय पाणी इतकंच असतं. नेमक्या तुमच्या समस्या काय आहेत? समस्या रस्ता करून द्यावा, पाणी द्यावा. पाईपलाईन पुरली 3 वर्ष 4 वर्ष झालं तर याला थेंब नाही. बघा पाईपलाईनला कुठं तर थेंब आहे. हे लोक गावातले राजकारण ह्याच्यानं काय होते? ह्यानं मजुरी करणार किती, खाणार किती, ना आमचं काय करणार आहे? त्याला जबाबदार कोण? जबाबदार शासन, ग्रामसेवक, सरपंच. काय करायचं करा. तुम्हाला कुठं जायचं जा, कुठं जावं आता, कुठवर जावं हे समस्या आहे. आमचं पाणी, रस्ते कुठे गेला? एसीचा कोटा कुठे गेला? शासनाकडे काय मागणी आहे तुमची? आमची मागणी पाणी द्यावं, रस्ते दुरुस्त करा, रस्ता द्यावा. बदलायचे रस्ते कसले हो काय मांडा इतकाले पाणी साचले. लेकर शाळेला जायचं त्रास आहे. असला अवस्था आहे आमची आता. रस्ता, पाणी आणि लाईट हे 2-3 महत्वाच्या गोष्टी पुरवठा करावा शासनानं, या सरपंचानं, ग्रामपंचायतनं. फक्त हेच आहे आमचं. काय आहे दुसरं काय देणार आहे मला सांगा? पाणी न लाईट. शासनाकडून दलित वस्तीसाठी वर्षाला लाखो रुपयाचा निधी उपलब्ध होतो. हा ते वापरायचं आमच्या ह्याच्यामध्ये. वापरा किंवा वापरून. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत हौशीराम बिजले आहे. मी राहणार गुंटूर गाव, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या गावचा आहे. जे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी जे आमच्या दलित वस्तीसाठी जे काम करायत ना, दलित वस्तीचा कामाची 1ही रुपये आमच्या दलित वस्तीसाठी कामाला लावत नाहीत त्यांनी. हे कोटा कुठं वापरलेत, कशासाठी वापरलेत ते आम्हाला काही माहित नाही. त्यांचा हिसाब पण नाही. विचारायला गेलं तर तुम्ही गुत्तेदाराकडे जा, नाहीतर पुढे तहसीलला जा, कारवाई करा, नाहीतर तुमच्यानं होईल ते करा. म्हणजे हे दादागिरीच्या गोष्टी, सगळ्या दादागिरीच्या. आणि जेवढे आमचे लेकर जिल्हा परिषद शाळेला जातात, पाण्यातून गुडघ्या इतक्या पाण्यातून बाहेर निघावं लागते लेकरांना. आमच्या वस्तीमध्ये नाल्या नाहीत, पाण्याची सोय नाही, रोड सगळे खराब आहेत, लाईटची सोय नाही. आणि गावात हाय आमच्या वस्तीमध्ये एक डिपो, तर त्याच्यावर वरचे डिपो खराब झाले की एकदम आकडे बिकडे सगळे व्यवस्थित होऊन सगळ्या डिपोचे लाईट बरोबर होते. आणि दलित वस्तीमध्ये कुठलाच रस्त्याचे काम नीट नाहीत, का कोणता नाल्याचं नाही, काय बी नाही, पाणी नाही, काय नाही. एक आमदाला मातंगवाड्यातला एक आड आहे, ते बी सगळ्या नाल्याचं पाणी त्याच्यात येतंय. त्याच्यानं पाणी पिऊन, दूषित पाणी पिऊन लेकरं बाळ सगळे बिमार पडले की दवाखान्यात घेऊन पैसे घालावं लागतात.